सगळं तुमचं आपल्याला नवीन ब्लॉगमध्ये. तर 2 दिवस काल सुट्ट्या त्या कंपनीला. आज नाही सुट्टी. आज जाणार आहे आपण ड्युटीला. म्हणजे सकाळी काम करून रेडी झालेलं आहे. 7 वाजून 15 मिनटं झालेले आहेत. नाश्ता वगैरे केलेला आहे मी आत्ताच. 5 मिनटं आधी आत्ता नाश्ता करून घेतला. जाऊयात आता डायरेक्टली फाट्यावरती. मग फाट्यावरती रिक्षा येणार आहे. कंपनीमध्ये सगळे आलेले आहेत. कंपनीमध्ये वैभव आता बस जस्ट एप्रिल वगैरे घालून आज जायचंय. आज मॅन्युफॅक्चरिंगला काम आहे डायरेक्टली. जड काम राहणार आहे आज भरपूर. मॅन्युफॅक्चरिंगला जाऊन मग गोण्या बिण्या उचलणे 2-3 अवघड काम राहणार आहे. ही मोटर वगैरे टँक वगैरे साफ करण्यासाठी इथं बकेट आहे. हा एक कपडा आहे. मी कपड्याने हे पूर्ण मोटर्स वगैरे साफ करायचे आहेत. इथून दरवाजा आहे. माझ्या मागं बघू शकतो ते कॅमेरा आहे. पण मी रिस्कने शूट करतोय पूर्ण. हे पूर्ण एक रूम आहे आणि हे तरी खाली दोघं बसलेले आहेत सगळेजण इथं. आणि ही एवढी मोठी रूम आहे गाईस. हे इथे वरती 2 टँक आहेत. एक आणि हा इथे एक 2 नंबर 2 टँक आहेत. तर चला मग आता साफसफाई चालू आहे. तर साफसफाई करून घेऊयात. यायच्या आत मला कॅमेरा बंद करावा लागेल गाईस. बाकी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पूर्ण साफ झालं की मग काय मग बसायचंच काम आहे गाईस. एकदा पूर्ण झालं की मग मला बसायचंच काम आहे गाईज. बस फक्त आता असंच आहे की एक टँक आहे बकेट वगैरे. इथं 2-3 टँक्स आहेत. बस मग इथं माझ्यावरती कॅमेरा नाही आहे म्हणून मग मी माझ्या रिस्कने शूट करतोय. इथून कधी कोणी येऊ शकते गाईज. आपली साफसफाई झालेली गाईज. बसून राहूयात आपण. चल ठीक आहे बसून राहूयात. आता खूप आम्हाला वरती 2 AC इव्हेंट्स आहेत. आता बसून राहूयात थोड्या वेळ खाली. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आज कंपनीला असं काय मला वाटतं. आज कंपनीमध्ये आम्ही केमिकल बनवले आणि आज बॅच काय बनणार नाही. हे याच्यामध्ये बॅच बनत असतील ती बॅच काय बनणार नाही. त्याच्यामुळे मग आता 6 वाजेपर्यंत काही काम नाही. बसलेलं हे इथे तुम्ही ACचा वेंट बघू शकता. इथून फुल मस्त थंडीगार हवा आहे. आता सध्या मी इथं बसलेलो आहे आणि सर आले तर कदाचित मला दुसऱ्या ब्रँचला नेतील. तर चला मग भेटतो तुम्हाला एका थोड्याच वेळात. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल कारण माझ्या मागं इथे खूप मशिनी चालू आहेत म्हणून आवाजासाठी आणि सॉरी. जर झालं तर मी इथून तुम्हाला नेक्स्ट वर्षभर घरी गेल्यावरती. याच्यानंतर आम्हाला काहीच काम नव्हतं आणि इथं आमचे गायक म्हणतात गाणे. तर तुम्ही गाणे ऐका. ये सुटली कंपनी. ड्यूटी से घर को जा रही. ये सोनू भाई आहे. ड्यूटी से घर को जा रहे. मस्त एकदम. तुला YouTube चॅनलची लिंक टाकतो आज. कंपनी तर सुटले. चला आता जस्ट घरी जायचंय. सगळे ओळखतात आपल्याला कंपनीमध्ये ब्लॉगर म्हणून. चला आज काय रिक्षा गेलेला आहे. जायचं आता फक्त रिक्षामध्ये नाही स्कूटीवर जायचंय आता. सैराजची स्कूटी डायरेक्ट घरी जाऊ आता. गाडीवर झालं तर दाखवीन तुम्हाला काही क्लिप्स. भेटतो मग नंतर. जेव्हा मी हा ब्लॉग शूट करत होतो तेव्हा व्हॉईस क्लिअर येत नव्हती. तर सायराजच्या गाडीच्या टायरमध्ये हवा होती कमी. आणि नंतर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता घरी सायराजने फाट्यावर सोडला आपल्याला. हे इथं मध्ये आता जोवाम्या भेटला आणि भरपूर क्लासमधले मित्र भेटलेले आहेत 12वीचे. त्याला मी तुम्हाला दाखवू नाही शकलो 12वीचे मित्र भेटलेले आहेत म्हणून कारण त्यावेळेस मी गाडीवर होतो.
म्हणून मग आता आहो मी सध्या सोबत अजून 2-3 जण होते. एक श्रावण होता, एक कृष्णा होता, कृष्णा वागडे आणि एक सागर होता, सागर उर्फ ज्ञानी. आणि आता ज्याची आठवण काढली तो गेलेला आहे गावाकडं, युवराज सावते. मस्त आता तो येईल उद्याकडं, उद्या मग परवा भेटूयात. परवा दाखवेल मी तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये की कधी येणार आहे तो, काय येणार आहे, आणि त्याचा फेस रिव्हील करूयात आपण त्याच्यानंतर परवाच्या ब्लॉगमध्ये. चॉकलेट बॉयच. हा चॉकलेट बॉय, ते चॉकलेट बॉय. तुम्हाला डायरेक्ट आता घरी गेल्यावरच भेटतो. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.